नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 6 फेब्रुवारी 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती किंवा कोणी शपथ घेतलेली आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी या ठिकाणी जे काही महाराष्ट्र राज्याचं पहिलं उपमुख्यमंत्री पद आहे त्या पदाची या ठिकाणी शपथ घेतलेली आहे. क्लिअर? सुनेत्रा पवार असं त्यांचं नाव आहे. ठीक आहे, आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? देवनिमोरी पुरातत्व स्थळ कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर गुजरात राज्याच्या अंतर्गत देवनिमोरी पुरातत्व स्थळ या ठिकाणी स्थित आहे. याच्याबद्दल काही 3-4 पॉईंट्स आहेत, ते लिहून घ्या. देवनिमोरी अवशेष गुजरातमधील अरावली जिल्ह्यातील श्यामलाजी जवळील देवनिमोरी पुरातत्वीय स्थळातून उगम पावतात. 1957 मध्ये प्रख्यात पुरातत्व शास्त्रज्ञ प्रोफेसर S.N. चौधरी यांनी पहिल्यांदा याचा शोध लावला होता. 2 प्रश्न तुम्हाला विचारले जाणार. देवनिमोरी पुरातत्व स्थळ कुठे आहे? तर गुजरातमध्ये. आणि अवशेष पेटीवर काय लिहिलं आहे? दशबाला शरीरा निलय या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. भारतीय रेल्वेने किती नवीन हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर जाहीर केलेले आहेत किंवा जारी केलेले आहेत? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, एकूण या ठिकाणी नवीन 7 रेल्वे कॉरिडॉर, हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर या ठिकाणी जाहीर केलेले आहेत भारतीय रेल्वेने. हे जे काही 7 हायस्पीड रेल कॉरिडॉर्स आहेत याच्याबद्दल तुम्हाला माहिती विचारली जाणार. पहिलं लिहून घ्या मुंबई पुणे, दुसरं लिहून घ्या पुणे हैदराबाद, तिसरं लिहून घ्या हैदराबाद बेंगलोर, चौथं लिहून घ्या हैदराबाद चेन्नई, 5वं लिहून घ्या चेन्नई बेंगलोर, 6वं लिहून घ्या बेंगलोर वाराणसी आणि 7वं लिहून घ्या वाराणसी सिलिगुरी. बरोबर, हे 7 नवीन या ठिकाणी काय आहेत? प्रपोज्ड हाय स्पीड रेल कॉरिडॉर्स आहेत. याच्याबद्दल एक्झाममध्ये माहिती विचारली जाऊ शकते. बरोबर, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. क्रेफोर्ड पुरस्कार 2026 ने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, वीरभद्रन रामनाथन असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? वीरभद्रन रामनाथन असं त्यांचं नाव आहे. भारतीय वंशाचे या ठिकाणी अमेरिकन व्यक्ती आहेत. जिओ सायन्सचा नोबेल मानला जाणारा हा पुरस्कार त्यांना क्लोरोफ्लोरोकार्बन आणि इतर प्रदूषकांचा हवामानावरती होणाऱ्या परिणामांबाबतच्या महत्त्वपूर्ण संशोधनासाठी देण्यात आलेला आहे, ज्याने ग्लोबल वॉर्मिंग समजण्यासाठी मदत केली. हा जो काही पुरस्कार आहे क्रेफोर्ड पुरस्कार, याला भूविज्ञानाचा नोबेल म्हणजेच जिओ सायन्सचा नोबेल या नावाने देखील या ठिकाणी या पुरस्काराची ओळख आहे. बरोबर, तर 2026च्या या पुरस्काराने क्रेफोर्ड पुरस्कार किंवा भूविज्ञानाचा नोबेल या पुरस्काराने वीरभद्रन रामनाथन यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आला आहे. प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात, तर लगेच बाकीच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील दिलेल्या योगदानाबद्दल बाकीचे जे काही वेगवेगळ्या व्यक्तींना पुरस्कार देण्यात आलेले आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. 2025चा चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार हा देण्यात आला सुप्रिया साहू यांना. 2025चा ट्रान्सफॉर्मेशनल लीडर ऑफ द इयर हा पुरस्कार देण्यात आला जय शहा यांना. मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आला जयंत नारळीकर यांना. इस्रायल शांती पुरस्कार देण्यात आला डोनाल्ड ट्रम्प यांना. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आलं ग्रासा माशेल यांना. अशोक चक्र 2026 ने सन्मानित करण्यात आलं शुभांशु शुक्ला यांना. प्रेसिडेंट्स पोलीस कलर हा जो काही पुरस्कार आहे तो देण्यात आला सिक्कीमच्या पोलिसांना. भारतेंदू हरिश्चंद्र जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला नमिता गोखले यांना. मोगोबाई कुर्डीकर पुरस्कार देण्यात आला पद्मा तळवलकर यांना. आणि क्रेफोर्ड पुरस्कार 2026 देण्यात आला वीरभद्रन रामनाथन यांना. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. अलीकडेच कोणत्या दिवशी जागतिक कर्करोग दिवस वर्ल्ड कॅन्सर डे आपण साजरा केलेला आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 4 फेब्रुवारीला दरवर्षी आपण या ठिकाणी जागतिक कर्करोग दिवस म्हणजेच या ठिकाणी वर्ल्ड कॅन्सर डे म्हणून आपण साजरा करतो. पॉइंट लिहून घ्या.
कर्करोगाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्याचे प्रतिबंध, शोध आणि उपचारांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण हा दिवस साजरा करतो. 2026 ची थीम आहे युनायटेड बाय युनिक. अशा प्रकारची थीम आहे फॉर द इयर ऑफ 2026 फॉर वर्ल्ड कॅन्सर डे. कर्करोग म्हणजे शरीरातील असामान्य पेशींचे अनियंत्रित विभाजन. ऑन्कोलॉजी, काय ऑन्कोलॉजी हे काय आहे? कर्करोगाचा अभ्यास, निदान आणि उपचार करण्यासाठी समर्पित वैद्यकशास्त्राची शाखा आहे. कधी कधी एक्झाममध्ये काय विचारलं जातं की बाबा कर्करोगाच्या अभ्यासाला काय म्हटलं जातं, तर ऑन्कोलॉजी. ठीक आहे, या सर्व गोष्टी आहेत कर्करोगाबद्दल. आणि प्रश्न आहे जागतिक कर्करोग दिवसाबद्दल. कधी असतो? 4 फेब्रुवारीला. प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 1 फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिवस, 2 फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिवस, 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस, 7 फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस, 10 फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस, 11 फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस, 12 फेब्रुवारी डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस, 13 फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती, 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार, 20 फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस, 21 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस, 24 फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस, 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक NGO दिवस आणि 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. भारतातील सर्वात मोठे अक्षय ऊर्जा योगदान देणारे राज्य कोणते बनलेले आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर गुजरात हे राज्य भारतातील सर्वात मोठे अक्षय ऊर्जा योगदान देणारे या ठिकाणी राज्य बनलेलं आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. 42.583 गिगावॉट स्थापित क्षमतेसह, पहा स्थापित क्षमता म्हणजे काय? इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी, बरोबर, म्हणजे ही ऑलरेडी इन्स्टॉल केलेली आहे. तर एवढ्या क्षमतेसह गुजरात भारतातील अक्षय ऊर्जा क्षेत्रामध्ये आघाडीवरती आहे. डिसेंबर 2025 पर्यंत एकूण राष्ट्रीय योगदानाच्या 16.50% गुजरातचं या ठिकाणी योगदान आहे. एकूण अक्षय आणि पवन ऊर्जा क्षमतेच्या बाबतीमध्ये गुजरात पहिल्या क्रमांकावरती आहे, तर सौर ऊर्जेच्या क्षमतेमध्ये दुसऱ्या क्रमांकावरती आहे. मग मला कमेंट करून सांगा सौर ऊर्जा क्षमतेमध्ये कोणतं राज्य पहिल्या क्रमांकावरती आहे. तोपर्यंत आपण गुजरातवरती चर्चा करूया. गुजरात राज्याची स्थापना 1 मे 1960 ला झाली. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल, राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत, राजधानी आहे गांधीनगर. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान गीर, ब्लॅकबक आणि वनसदा, आणि या ठिकाणी 5 महत्त्वाचे धरण सरदार सरोवर, उकाई, काढना, दंतीवाडा आणि दारोई. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमधील आदमपूर विमानतळाचे नाव कोणत्या महान व्यक्तिमत्वाच्या नावावर ठेवण्याची घोषणा केलेली आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, श्री गुरु रविदास महाराजजी. बरोबर, या ठिकाणी लक्षात घ्या आदमपूर विमानतळ कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? पंजाब राज्यामध्ये. त्या विमानतळाचं नवीन नामकरण काय करण्यात आलं? श्री गुरु रविदास महाराजजी विमानतळ. ठीक आहे. प्रश्न आहे एखाद्या ठिकाणाच्या बदलण्यात आलेल्या नामकरणाबद्दल किंवा नावाबद्दल. तर लगेच काय करूया, नावात बदल झालेली जी काही महत्त्वाची ठिकाणे आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. या ठिकाणी अमेरिकेतील संरक्षण विभागाचं नाव बदलून युद्ध विभाग असं करण्यात आलं, म्हणजेच वॉर डिपार्टमेंट असं करण्यात आलं. अहमदनगरचं अहिल्यानगर. फोय सागर तलाव आहे राजस्थानमध्ये, त्याचं नाव बदलून वरुण सागर करण्यात आलं. जलालाबादचं नाव बदलून परशुरामपुरी करण्यात आलं. कार्नार्क पुलाचं नाव बदलून सिंदूर पूल, सिंदूर ब्रिज मुंबई या ठिकाणी करण्यात आलं. राष्ट्रीय सार्वजनिक सहकार्य आणि बाल विकास संस्थेचं नाव बदलून सावित्रीबाई फुले राष्ट्रीय महिला आणि बाल विकास संस्था असं करण्यात आलं. भारत इंग्लंड कसोटीचं नाव बदलून अँडरसन तेंडुलकर ट्रॉफी करण्यात आलं. खुलताबाद जे की महाराष्ट्रामध्ये आहे त्याचं नाव बदलून रत्नापूर करण्यात आलं. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव बदलून लोकनेते DB पाटील करण्यात आलं. आणि आदमपूर विमानतळाचं नाव बदलून श्री गुरु रविदास महाराजजी विमानतळ असं करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, अग्निपरीक्षा हा जो काही संयुक्त प्रशिक्षण सराव आहे कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अरुणाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर अरुणाचल प्रदेश या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी अग्निपरीक्षा संयुक्त प्रशिक्षण सराव हा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला सराव आहे. याच्या मागचा उद्देश दुर्गम भागामध्ये संरक्षण सज्जता वाढवणे, लष्कर आणि ITBP मधील समन्वय तसेच तोफखाना कार्यपद्धतींमध्ये सुधारणा करणे
म्हणजेच या ठिकाणी हा याच्या मागचा उद्देश होता. आणि पर्टिक्युलरली हा जो काही संयुक्त प्रशिक्षण सराव आहे तो कुठे या ठिकाणी आयोजित करण्यात आला? अरुणाचल प्रदेशातील पूर्व सियांग जिल्ह्यातील सिगर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. अरुणाचल प्रदेश. स्थापना 20 फेब्रुवारी 1987. मुख्यमंत्री प्रेमा खांडू. राज्यपाल कैवल्य त्रिविक्रम पारनाईक. राजधानी इटानगर. 2 महत्त्वाचे धरण रंगनाडी आणि सुबानसिरी आणि 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान मौलिंग आणि नामदाफा. पुढचा प्रश्न क्रमांक 8. अलीकडेच आयोजित केलेला अग्निपरीक्षा संयुक्त सराव कोणत्या 2 सैन्य दलांमध्ये पार पडलेला आहे? माफ करा, प्रश्न बहुतेक डबल आणि थोडंसं क्वेश्चनची जी काही सिक्वेन्स आहे ती बदललेली आहे. प्रश्न तोच आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही भारतीय लष्कर आणि ITBP या दोघांच्या अंतर्गत या ठिकाणी हा आयोजित करण्यात आलेला सराव आहे अग्निपरीक्षा. ठीक आहे, उद्देश काय? तोफखाना नसलेल्या ITBP आणि पायदळ कर्मचाऱ्यांना वास्तववादी फील्ड परिस्थितीमध्ये तोफखाना प्रक्रिया आणि अग्नि समन्वयाचे प्रशिक्षण देणे. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 9. कोणत्या संघाने PWL प्रो रेसलिंग लीग 2026 विजेतेपद जिंकलेलं आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हरियाणा थंडर्स असं या ठिकाणी या जे काही टीम आहे, संघ आहे, त्या संघाचं नाव आहे. प्रो रेसलिंग लीग PWL 2026 विजेतेपद यांनी या ठिकाणी जिंकलेलं आहे. प्रश्न आहे एखाद्या स्पोर्टबद्दल, क्रीडाबद्दल. तर लगेच काय करूया, बाकीचे नवनवीन ज्या काही क्रीडा स्पर्धा झालेल्या आहेत त्यांचं विजेतेपद कोणी जिंकलं त्याच्यावरती चर्चा करूया. फिफा अरब कप 2025 विजेतेपद मोरोक्कोने जिंकलं. 2025चा फिफा पुरुष खेळाडू पुरस्कार उस्माने डेम्बेले यांनी जिंकलं. 2025चा फिफा महिला खेळाडू पुरस्कार आयताना बोनमॅटी यांनी जिंकलं. पहिली सॅफ महिला क्लब अजिंक्यपद स्पर्धा ईस्ट बंगाल FCने जिंकलं. फाईड वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिप 2025 मॅग्नस कार्लसन यांनी जिंकलं. महिला आशिया कप 2025चं विजेतेपद भारताने त्याच्यामध्ये रौप्य पदक जिंकलं. बजाज पुणे ग्रँड टूर 2026चं विजेतेपद ल्यूक मडगवे यांनी जिंकलं. 2025-26 हॉकी इंडिया लीगमध्ये पुरुषांच्या या ठिकाणी लीगमध्ये कलिंग लार्सन्स यांनी या ठिकाणी विजेतेपद जिंकलं आहे. आणि PWL प्रो रेसलिंग लीग 2026चं विजेतेपद हरियाणा थंडर्सने जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकानंतर पहिले पूर्णपणे खाजगी कक्षीय प्लॅटफॉर्म म्हणून कोणती खाजगी कंपनी हेवन 1 कॉम्पॅक्ट व्यावसायिक अंतराळ स्थानक प्रक्षेपित करण्याची योजना आखत आहे? तर पर्याय क्रमांक सी वास्ट स्पेस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकानंतर पहिले पूर्णपणे खाजगी कक्षीय प्लॅटफॉर्म म्हणून वास्ट स्पेस खाजगी कंपनी हेवन 1 एक कॉम्पॅक्ट व्यावसायिक अंतराळ स्थानक प्रक्षेपित करण्याची योजना आखत आहे. पुढचा प्रश्न, आर्थिक वर्ष फायनान्शियल इयर 2026-27 साठी अंदाजित एकूण एक्सपेंडिचर खर्च किती आहे? तर पर्याय क्रमांक बी 53.5 लाख कोटी. हा खर्च 2025-26च्या सुधारित अंदाजापेक्षा 7.5% अधिक आहे. शेवटचा प्रश्न, नुकताच आयोजित केलेला रुसोमा ऑरेंज फेस्टिवल कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेला होता? 12 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नागालँड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? तर रुसोमा ऑरेंज फेस्टिवल असं या फेस्टिवलचं नाव आहे. आपण एक सेपरेट व्हिडिओ तयार करू ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या राज्यांचे जे काही महोत्सव असतात त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ तयार करू. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, युनेस्कोच्या 2026-27 जागतिक वारसा मूल्यांकनासाठी कोणत्या राज्यातील प्रसिद्ध लिव्हिंग रूट ब्रिजेसला अधिकृतपणे नामांकन देण्यात आलेलं आहे? मणिपूर, मेघालय, महाराष्ट्र की मध्य प्रदेश? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. तर दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.